श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 13वा अध्याय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुल्क पक्षाचा शशिकर वाढले जैसे उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्याय वाढले. द्वंदशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्ती फसवून पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्या मनी श्रीची पूर्ण कृपा. मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे झाले. वर्तले शे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठ धरून. स्वामी सेवा रात्रंदिन अत्यांदरे करीतसे. स्वयंपाकादिक करायाशी लज्जा वाटत असे त्याशी. तयाचे एका समयाशी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सानिध्य गुरु असे जाण निरंतुरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्प्याचे मन. स्वामींनी दैवत अन्य नशेच थोर या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होत तेथ. तेने सेवकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलो न करी सर्वाचा अपमान. परी बाळाप्प्यावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुवंशा लागता स्वामीशी बाळाप्पा ते उठविले. श्रोते घेऊनी घेऊन गेले बाहेरी. आज्ञा पाहून अशा परीबाई अंतरी कोपली म्हणे. याने येऊन स्वामी केले आपणाधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तैपासून बाळाप्प्याशी त्रास देती अहर्निशी. गारांनी सांगता समर्थाशी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमशा ज्याच्या घरी येत तो चोळप्या विख्यात. स्वामी भक्त झाला एक तपापर्यंत. स्वामी सेवा तो करी तयाशी द्रवेशा भोवत असे सांप्रता लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्था करा राहिला असता आनंदात. वर्तमान वर्तले कोणे भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येत त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार आणा द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्याजवळी. ऐसे कोणी त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्याजवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळप्या बोले तियेशी हार नाही आम्हापाशी. बाळाप्पा ठेवतो तियाशी. तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कुणी उत्तर. गंगूलाल जमादार बाळाप्प्याजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार. परी चोळप्याची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे कोणी बोलन जमादार पुशे चोळप्या कारणे. जाप दिला चोळप्याने बाळाप्पा देते तरी घेई जे. असे भाषणे कोणी जमादार परतो न. नृपमंदिरा येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्याचे एकूण कृती रागाला राणी प्रती. सुंदराबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्याचे करी तो होता आजवरी. तो काढून त्याशी दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी असहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईनीच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्याने आजवरी केली समर्थाची चाकरी. धनप्राप्ती त्या भारी समर्थ कृपेने होत असे असो एके अवसरी काय झाले. नवलपरी बैसली समर्थाची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी. त्याची करून झोळी समर्थ करी घेतली. वल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेऊन समर्थ काय शेवून तेथे जे जे दर्शना आले होते त्याची भिक्षा मागावी. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकेले आणून. मग न लागता क्षण शंभरावर गंती झाली. झोळी
चोळप्याचे देऊन समर्थ बोले काय वचन, चोळप्या तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे, पाहुनी द्रव्याशी आनंद झाला तेशी, परीन आले मनाशी, श्रीचरण अंतरले तयासी, झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेनं शिपाई 2 स्वामी जवळ पातले, त्यांनी उठवून चोळप्याशी आपण बैसले स्वामीपाशी, चोळप्याच्या मानसी दुःख फार जाहले, स्वामी पुढे वस्तू येत त्याही शिपाई उचलत, चोळप्या ते काही न देत ते करी घेती हिरावून, चोळप्याशी दूर केले बाईसी, बरे वाटले से काही दिवस गेले, चोळप्या सेवा करिता ती, कोणी की अवसरी सुंदराबाई बाळाप्यावरी, रागावनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ, ते कोणी बाळाप्याशी दुःख झाले मानसी, सोडणी स्वामी चरणाशी मनती जावे येथूनी, ऐसा केला विचार जवळी असता, रात्र बाळाप्या गेले बिराडावर, खिन्न झाले मानस, आज्ञा समर्थाची घेऊन मनती द्यावे येथून जावे येथून, याकरिता दुसरे दिन समर्थाजवळी पातला, आपुली आज्ञा घ्यावया, बाळाप्पा येतो त्या समया, अंतर्ज्ञान समर्थाशी कळला तत्काळ, विदित जाहले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनाशी येत त्यास आसन दाखवावे, बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्या ते देखिले, मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले, श्री स्वामी समर्थाचा या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेविला जपाचा, काढून दिली बाळाप्याशी आनंद झाला बाईशी, गर्व भरे कोणाशी मानी नाशी झाली, सुंदराबाई करावी दूर समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून दाविते, जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवीत, अशा प्रकारे करून बाईची कृत्य दरबारी विदित केली, थोरी बाईने राहावे दुरी श्रीचरणापासून, परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती, त्याने या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना, अक्कलकोटी या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी बाईशी दूर करावे, मग परी राणीशी भेवोनी तसे न केले तयांनी, समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले, तयाशी बोलते समर्थ कैसे करिता कारभार, ऐसे कोणी उत्तर बर्वे मनी समजले, मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी, कैद करून बाईशी आणावे म्हणती सत्वर, आज्ञेप्रमाणे सत्वरी बाईचे बांधी फौजदार, बाई करी शोक फार घेती उर बडवून, फौजदाराशी समर्थ काही न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या, स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमूनी व्यवस्था केली असे नृपराय, मग सेवा कराई अशी घेऊन गेले बाळाप्याशी, मनती देऊ तुम्हासी पगार सरकारातून, बाळाप्पा बोले उतयासी, द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की, बाळाप्याचा जप होता पूर्ण, एका भक्ता सांगून करविले श्रींनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला बाळाप्यांनी चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्थ ते प्रिय झाले, अक्कलकोट नगर अद्यापि बाळाप्पा राहत, श्रीपादुकाची पूजा करीत निराहार राहुनी, जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ, तयाशी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु, ऐसे बाळाप्याचे चरित्र वर्णिले असे संकलिक, स्वामी चरित्र सारामृत, स्वामी चरित्र सार घेत दृढ निश्चयानी भक्ती, तैसे स्वामी चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची, दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोते होऊनी सावधान, श्रवणी आदर करावा, उगीच करिता दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा करीती, सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू, पुढील अध्यायी सुंदर कथा, एकता श्रोते देऊनी चित्ता, जे निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होतील, अक्कलकोटी निवासिया, जय जय स्वामी राया, रात्रंदिन तुझिया पाया, विष्णू शंकर वंदिती, इति स्वामी चरित्रामृत, नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसोत,
तृतीय दशोध्याय गोडा हा इति स्वामी चरित्रामृत 13वा अध्याय संपूर्ण. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.